प्रेग्नन्सीमध्ये आपण खूप साऱ्या गोष्टींना टॅकल करत असतो. खूप साऱ्या गोष्टी आपल्यासोबत होत असतात आणि आपल्याला सांगणारं कोणी नसतं की हा हे तर होत असतं, हे कॉमन असतं किंवा हे होईलच. अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या पहिल्या आपल्याला झालेल्या नसतात, बट आफ्टर प्रेग्नन्सी किंवा तुम्ही प्रेग्नंट राहिल्यावरती तुमच्यासोबत तुमच्या बॉडीमध्ये ते चेंजेस होत असतात. आणि मेन गोष्ट जेव्हा जेव्हा तुम्ही तुमच्या आईला किंवा सासूबाईंना असं विचारता की हे माझ्यासोबत होतंय, तर त्यांच्याकडनं एकच उत्तर मिळतं की अरे बापरे, हे तुला होतंय, आम्हाला तर होत नव्हतं. आय नो तुम्ही सुद्धा हा फेज नक्की हँडल करत असाल आणि तुम्ही या फेजमधून जात असाल. कारण मी सुद्धा ह्याच्यातून गेले. कारण आपल्या आई किंवा आपले सासूबाई जेव्हा प्रेग्नन्सी त्यांनी घेतली होती किंवा ते जेव्हा प्रेग्नंट होते तेव्हाचा काळ वेगळा होता. त्यांना असे काही प्रॉब्लेम फेस करायला लागले नव्हते किंवा त्यांनी तितकं ऑब्झर्व पण केलं नसेल. आजकाल गुगल आहे, खूप गोष्टी आपण स्वतःवरती वर्क करतो, सगळ्या गोष्टी आपण बघत असतो, त्यामुळे आपल्याला तर जास्त दिसून येतात. सो मी सुद्धा अशा काही गोष्टी फेस केल्या आहेत आणि मी खूप जास्त टेन्शन घेतलं होतं, बर्डन घेतलं होतं. टाइम टू टाइम मी गुगल करायची, मी आणि माझे मिस्टर, मी आणि केदार सारखं सारखं गुगल करायचो की हे सगळ्यांच्या बाबतीत होतं का, सगळ्यांना असं होतं का, किंवा हे टाइम टू टाइम वाढत जाईल किंवा कमी होईल किंवा नॉर्मलाइज होईल. अशा सगळ्या गोष्टी आपण या सगळ्या गोष्टींनी गोंधळलेलो असतो. म्हणून हा व्हिडिओ आज तुमच्यासाठी. आय नो खूप साऱ्या प्रेग्नंट लेडीज ह्या फेज मधून जात असतील, त्या खूप विचार करत असतील की हे माझ्यासोबत का होतंय, कोणासोबत दुसरीसोबत होतंय की नाही. म्हणून म्हटलं हा एक छोटासा व्हिडिओ बनवूया, ज्या माझ्या प्रेग्नन्सीमध्ये ज्या गोष्टी मी फेस केल्या आणि टाइम टू टाइम मला त्याच्या पासून रिलीफ मिळालेला आहे. सो अशा काही गोष्टी, अशा 5-6 गोष्टी आहेत, त्या मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आय होप तुम्हाला ही व्हिडिओ आवडेल आणि हेल्पफुल होईल माझ्या सगळ्या प्रेग्नंट मैत्रिणींसाठी. हा व्हिडिओ डेडिकेटेड आहे. ही व्हिडिओ खास तुमच्यासाठी. हे गाईज, वेलकम टू माय चॅनल. मी प्राची. स्वागत आहे तुमचं एक नवीन व्हिडिओमध्ये, एक नवीन विषयामध्ये. एक वेगळा विषय घेऊन आलेली आहे, कारण मी नेहमी लाईफस्टाईल, फॅशन, ब्युटी ह्याबद्दल व्हिडिओ करत असते. बट आज एक छोटासा वेगळा विषय आहे. आय होप तुम्हाला हा हेल्पफुल होईल. आणि एक माझ्याकडनं एक छोटीशी हेल्प की तुम्ही जास्त बर्डन घेऊ नका. प्रेग्नन्सीचा पिरियड आहे, मस्तपैकी एन्जॉय करा. सो चला बघूया कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत. छोटी 10 महिन्याची मुलगी आहे. सो माझी डिलिव्हरी होऊन आता ऑलमोस्ट 10 मंथ कम्प्लीट होणारच आहेत. सो त्या गोष्टी आहेत, अशा काही गोष्टी आहेत ज्या मला हळूहळू त्याच्यापासून रिलीफ मिळतोय आणि पुढेही मे बी अजून चांगल्या. सगळ्यात पहिली गोष्ट आहे ती आहे डार्क अंडरआर्म्स. येस, 5 ते 6 महिने जेव्हा आपण प्रेग्नन्सी क्रॉस करून 5व्या महिन्यात येतो किंवा 6व्या महिन्यात येतो, आपल्या बॉडीमध्ये इतके काही चेंजेस होतात की आपले अंडरआर्म्स अति प्रचंड काळे होतात. काही गोष्टींमध्ये म्हणजे काही लोकांमध्ये कमी प्रमाणात होतं, पण काही लोकांमध्ये अति प्रचंड ब्लॅक होतात. असं वाटतं की एखादी स्किन चढली आहे त्याच्यावरती आणि खूप जाड आणि राठ होतात. आणि त्याच पद्धतीने मी सुद्धा फेस केलं होतं. मी सुद्धा हे फेस केलेलं आहे की माझ्या अंडरआर्म्स मध्ये खूप जास्त बदल झाले होते. कम्प्लिटली ब्लॅक, म्हणजे इतकं की मी स्लीवलेस घालायचा विचारही करत नव्हती, इतके घाणेरडे दिसत होते ते अंडरआर्म्स. आणि मला खूप टेन्शन आलं होतं की हे माझं नीट होणार आहे की नाही. त्यामुळे मी पटकन गुगल केलं की हे कॉमन आहे का. तर येस, ही गोष्ट प्रेग्नन्सीमध्ये खूप कॉमन आहे. सो जर तुम्ही प्रेग्नंट आहात आणि तुमचे अंडरआर्म्स डार्क आहेत, जास्त बर्डन घेऊ नका. आणि मेन गोष्ट म्हणजे कुठलेही प्रोडक्ट त्याच्यावर लावायचा विचार करू नका, कारण आपण ऑलरेडी प्रेग्नन्सीमध्ये आहोत. तर प्रेग्नन्सीमध्ये जास्त करून केमिकल प्रोडक्ट पासून लांब राहिलेलंच चांगलं असतं. जसं मी राहिले, मी माझ्या प्रेग्नन्सीच्या पिरियडमध्ये कुठले ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट्स माझ्या बॉडीवरती लावले नव्हते. भले माझे प्रोडक्ट एक्सपायर होऊन मला फेकून द्यावे लागले होते, बट तरी सुद्धा तो एक फेज आहे. त्या एक फेज पुरतं तुम्ही तुमचे जे प्रोडक्ट्स आहेत ते बाजूला ठेवा आणि जास्त करून जसं आहे तसं नॉर्मलाइज करायचा प्रयत्न करा. 2 गोष्टी तुम्ही करू शकता. जास्तीत जास्त खूप जास्त ड्राय होत असेल, स्किन इची होत असेल, तर तुम्ही तुमचं कोकोनट ऑइल, आपलं नारळाचं खोबरेल तेल, ते तुम्ही लावू शकता. किंवा दुसरी गोष्ट, कैलास जीवन तुम्ही अप्लाय करू शकता तुमच्या अंडरआर्म्स वरती, म्हणजे ते थोडेसे सॉफ्ट होतील आणि थोडासा रिलीफ मिळेल तुम्हाला त्याच्यापासून. पण कुठल्याही प्रकारचे रोल ऑन, डिओड्रंट ज्याच्यात वेगवेगळ्या प्रकारचे ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट्स आहेत, सॉफ्टनरसाठी, व्हाईटनरसाठी, तर त्या गोष्टी बिलकुल सुद्धा लावू नका. आणि मी जशी माझ्या बेबीला बर्थ दिली, म्हणजे 4 ते 5 महिन्यानंतर माझे अंडरआर्म्स नॉर्मलाइज्ड झालेले आहेत, काहीही न लावता. येस, हे सगळ्यात महत्वाचं आहे की जसं तुम्ही तुमच्या बेबीला डिलिव्हर कराल, हळूहळू ह्या गोष्टी बऱ्यापैकी नॉर्मलाइज. दुसरी जी गोष्ट आहे ती आहे काळी मान. तुमच्या मानेचा मागचा पट्टा किंवा हा पुढचा पट्टा अतिशय ब्लॅक होतो. का? कारण तुमची बॉडी ही खूप जास्त स्वेल करते. कारण तुम्ही जेव्हा प्रेग्नंट असता तेव्हा तुमच्या बॉडीमध्ये हार्मोनल जो इम्बॅलन्स होतो त्याच्यामुळे तुमची बॉडी फुगत जाते. आणि लास्टला जेव्हा तुम्ही येता, म्हणजे डिलिव्हरीचा अगदी जवळचा काळ येतो, तेव्हा तुमची बॉडी खूप जास्त प्रमाणात सुजते. माझे पाय अतिप्रचंड सुजले होते आणि माझी बॉडी, माझे गाल, माझे डोळे तर लिटरली दिसत नव्हते शेवटला. आणि मी खूप जास्त वेट गेन केलं होतं.
मी प्रेग्नन्सीच्या आधी 53 होती आणि मी प्रेग्नन्सीच्या लास्ट डे पर्यंत मी 75 वरती गेलो होतो. सो ऑलमोस्ट 25 kg मी गेन केलं होतं माझ्या प्रेग्नन्सीमध्ये. करणारच, कारण मी प्रचंड खात होती त्या टायमामध्ये. मी खूप एन्जॉय केली माझी प्रेग्नन्सी. बऱ्यापैकी खात होती, जे येत होतं ते खात होती. मी अजिबात विचार करत नव्हती की मला बाहेरचं खायचंय, बाहेरचं नाही खायचंय, घरचंच खायचंय वगैरे नाही. जे मला वाटत होतं ते मी खात होती. जे मला वाटलं मला आज बर्गर खायचं, मी बर्गर ऑर्डर करून मागवत होती. इट्स डिपेंड ऑन यू, युअर बॉडी. कारण की तुम्हाला जर पाव पचत नसेल तर तुम्ही अवॉइड करा. माझी बॉडी पहिल्यापासून पाव छान पचवते. मला ब्रेड, पाव, बन्स अतिशय आवडतात. सो मी ते कन्झ्युम करते आणि माझी बॉडी ती बऱ्यापैकी पचवते. सो विषय मेन आपला की डार्क नेक. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे आपले गोळ्या चालू असतात, टॅबलेट्स जे डॉक्टरने आपल्याला दिलेले असतात, त्याचाही इम्पॅक्ट तुमच्या बॉडीवरती होत असतो. त्यामुळे सुद्धा तुमची जी नेक आहे ती पूर्णपणे काळी पडते आणि तुमचा चेहरा, तुमची बॉडी इतकी सुजलेली असते की ते जास्त हायलाईट होऊन दिसतं. ही गोष्ट मी खूप शेवटला फेस केली. पण मला तितक्या प्रमाणात जो माझी नेक होती ती तितक्या प्रमाणात काळी नाही झाली. खूप जणांची काही जणांची खूप जास्त प्रमाणात काळी होते, मी बघितलेलं आहे आणि ते सुद्धा त्यांनी फेस केलं आहे. बट डोंट वरी, आफ्टर डिलिव्हरी ही गोष्ट सुद्धा तुमची नॉर्मलाइज होणार आहे आणि ह्याला तर जास्त वेळही नाही लागत. 1 ते 1.5 महिन्यामध्येच तुमचा जो नेक आहे ती नॉर्मल. दुसरी गोष्ट आहे ती आहे मिल्क लिकेज. म्हणजेच जे आईचं दूध असतं ते डिलिव्हरीच्या आधी लीक होतं. सो मी ही गोष्ट फेस केलेली आहे. मला 6व्या ते 7व्या का 8व्या महिन्यामध्ये मला थोडं फील झालं की थोडंसं जे ब्रेस्ट मिल्क आहे ते लीक होत आहे. अगदी जास्त नाही, अगदी थोडं मोर दॅन 5-6 ड्रॉप त्याच्यासारखं तेवढंच. आणि ते मला दिसलं जेव्हा मी टी शर्ट वरती किंवा आपले जे अंडरआर्म्स असतात त्याच्यावरती मला स्टेन दिसला. त्यामुळे आय एम सो कन्फ्युज्ड की हे असं कसं झालं. डिलिव्हरीच्या आधी ह्या गोष्टी होणं नॉर्मल आहे का? तर येस, ही गोष्ट खूप कॉमन आहे. तुमची 6व्या, 7व्या किंवा 8व्या महिन्यात ही गोष्ट तुमच्यासोबत होऊ शकते. तुमचं मिल्क लीक होऊ शकतं. अगदी खूप नाही, जसं आफ्टर प्रेग्नन्सी जेव्हा तुम्हाला दूध प्रॉपर यायला लागतं तेव्हा जसं लीक होतं तसं ते होत नाही. अगदी थोड्या प्रमाणात होतं. अगदी स्टिकी असतं ते सुरुवातीचं दूध असतं आईचं मे बी. पण ही गोष्ट माझ्यासोबत झालेली आहे आणि तुमच्यासोबत होत असेल तर डोंट वरी, इट्स अ गुड साईन. तुम्ही छान तुमच्या बाळाला ब्रेस्टफीड करणार आहात इन कमिंग डेज. सो जास्त टेन्शन घ्यायची गरज नाहीये. येत्या काही काळामध्ये तुम्ही छान तुमच्या बाळाला दूध देऊ शकता. त्याचं एक कदाचित एक छोटंसं साईन असू शकतं. आणि थोड्या दिवसांनी ते परत नाही झालं, म्हणजे 2-3 टाइमलाच ते झालं, त्याच्यानंतर इट्स नॉर्मल. चौथी गोष्ट जी आहे आपली ती आहे पाईल्सचा प्रॉब्लेम, मूळ व्याध. येस, मी अशी मुलगी आहे जी लहानपणापासून अति प्रचंड तिखट खाते. मी बऱ्यापैकी टॉलरेट करू शकते मिरच्या, मसाला अतिशय खाते, बाहेरचं खाते, घरातलं खाते, प्रचंड खाते. पण मला कधीही पाईल्सचा प्रॉब्लेम झालेला नव्हता. आणि इन प्रेग्नन्सी आय फील समथिंग की मला पाईल्स सारखं काहीतरी झालंय. मी एवढी जास्त टेन्शन मध्ये आली होती की बाप रे, हा काय प्रकारे असं का होतंय माझ्यासोबत. तर त्याच्यासाठी मी जी माझी फ्रेंड आहे डॉक्टर, मी तिला फोन केला आणि तिला विचारलं की मला असा प्रॉब्लेम होतोय. सो मला कळत नाहीये की हा प्रॉब्लेम असाच राहणार आहे पुढे की हे खूप कॉमन आहे. तर तिचं उत्तर होतं की जेव्हा तुमच्या बाळाची ग्रोथ आतमध्ये होत असते तेव्हा तुमच्या खूपशा बॉडी पार्टवरती, सॉरी मी आता सायंटिफिकली प्रत्येक पार्ट्स बोलू नाही शकत, तेवढे माझे पार्ट नाहीयेत, बट तुमचं जे पूर्ण वजन असतं ते तुमच्या बॉडी पार्टला खालच्या साईडला पुश करतं. त्याच्यामुळे मूळ व्याध हा त्यापुरतं होणं खूप कॉमन गोष्ट आहे. आणि तिथेच माझं मन नाही भरलं. 3-4 दिवसांनी माझी डॉक्टरची व्हिजिट होती. मी डॉक्टरकडे गेली, डॉक्टरला सांगितलं की मला असं होतंय आणि मी खूप टेन्शनमध्ये आली होती, कारण मला तिखट खाणं सोडून द्यावं लागेल की काय, किंवा अशा सगळ्या गोष्टी माझ्या डोक्यात फिरत होत्या. तेव्हा डॉक्टरने मला सांगितलं की जर तुम्हाला प्रेग्नन्सीच्या आधी पाईल्सचा प्रॉब्लेम नाहीये, मूळ व्याधाचा प्रॉब्लेम नाहीये आणि प्रेग्नन्सीमध्ये जर तो होतोय तर काही टेन्शन घ्यायची गोष्ट नाहीये. आफ्टर प्रेग्नन्सी इट विल बी नॉर्मल. आणि येस, तसंच झालं. प्रेग्नन्सी नंतर जसं जसं तुमचं वजन कमी होत गेलं, माझं पोट नॉर्मलाइज होत गेलं, सगळ्या गोष्टी प्रॉपर झाल्या, 3 ते 4 महिन्यामध्ये माझा तो त्रास सुद्धा नॉर्मलाइज झाला. बट एक गोष्ट आहे, मला त्याचा खूप जास्त त्रास होत नव्हता. जसा की मूळव्याधच्या लोकांना खूप जास्त प्रमाणात त्रास होतो तसा काही त्रास होत नव्हता. फक्त जास्त तिखट वगैरे खाल्लं तर इट्स नॉर्मल, आपल्याला जसं झुमतं किंवा त्रास होतो सकाळी आपण जेव्हा कार्यक्रम करतो तेव्हा, तर त्या पद्धतीचा त्रास होत होता. बाकी इतका काही मोठा आणि त्रास होत नव्हता. बट तुम्हाला दुसरी गोष्ट पण महत्वाची आहे, जर तुम्हाला पहिल्यापासून पाईल्सचा प्रॉब्लेम आहे आणि तुम्ही डिलिव्हरी साठी जाताय, मी तुम्हाला घाबरवत नाहीये, बट त्या टायमामध्ये तुम्हाला जास्त त्रास होऊ शकतो. माझ्या एका फ्रेंडला सुद्धा झालेला होता.
कारण तो फेज असतो, कारण तुमची बॉडी बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी बाहेरच्या खालच्या साईडला पुश करत असते पूर्ण, कारण तुमच्या बेबीला जागा हवी असते तुमच्या पोटामध्ये वाढायला. सो त्याच्यामुळे ह्या गोष्टी तुमच्यासोबत होत असतात. बट तुम्हाला पहिल्यापासून नाहीये आणि आता सुरुवात झाली किंवा आता तुम्हाला तसं जाणवतंय, तर डोंट वरी, काही दिवसांनी ते नॉर्मल होणार आहे. प्रॉब्लेम आहे तो आहे मलाजमा, म्हणजे जे वांग, मे बी त्याला मराठीमध्ये वांग म्हणतात. तुमच्या ज्या गालावरती ब्लॅक ब्लॅक स्पॉट्स येतात किंवा असे पॅचेस येतात. सो ही गोष्ट मला झाली नव्हती, पण बऱ्यापैकी लोकांना होतं. असं वाटतं सनबर्न झाले किंवा ह्या गोष्टी तुमच्या फेसवरती किंवा तुमच्या चेहऱ्यावरती दिसून येतात. सो ही गोष्ट सुद्धा खूप कॉमन आहे. जसं तुमचं अंडरआर्म्स ब्लॅक होतात, ब्लॅक नेक होते, तसं तुमचा तो मलाजमाचा प्रॉब्लेम सुद्धा वाढू शकतो. बट इट्स ओके, आफ्टर डिलिव्हरी तो सुद्धा बऱ्यापैकी नॉर्मल होणार आहे. सो नेक्स्ट जो पॉइंट आहे आपला, जो मला त्रास झाला होता, तो आहे सियाटिका पेन. सायटिका पेन, सियाटिका पेन, तुम्ही जे प्रोनाऊन्स करतात तसं. पहिली गोष्ट म्हणजे मला पहिल्यापासून माझा बॅकचा इश्यू आहे. मे बी आपण जे डेस्क जॉब असल्यामुळे असेल किंवा मला नाही माहिती काय प्रॉब्लेम आहे, बट अधूनमधून माझा पाय दुखत असतो चालताना. इथे मला एक कळ लागते, अशी सुई टोचल्यासारखं होतं आणि त्याचा मला त्रास होतो. डॉक्टरला सुद्धा मी दाखवलं आणि ते म्हणाले की हा प्रॉब्लेम सध्या खूप नॉर्मल आहे आणि खूप जणांना होतो. बट प्रेग्नन्सीमध्ये हा प्रॉब्लेम, जो म्हणजे माझा जो पाय दुखण्याचा जो रेशो होता, तो इथून इथे गेला होता खूप जास्त प्रमाणात. जसं जसं माझं वजन वाढत गेलं तसं तसं माझा सियाटिकाचा प्रॉब्लेम अतिशय वाढला. म्हणजे इतका की मला चालायला सुद्धा खूप जास्त त्रास व्हायचा. मी जास्त चालायची नाही, घरच्या घरीच चालायची. इव्हन तो मला डॉक्टर तुम्हाला नेहमी सजेस्ट करतात की खूप चाला प्रेग्नन्सीमध्ये, बट माझा पायच इतका दुखत होता की मला चालणं पॉसिबल होत नव्हतं. आणि जर तुम्हाला पहिल्यापासून, भले मला तर पहिल्यापासून त्याचा प्रॉब्लेम होताच, पण जर तुम्हाला पहिल्यापासून नसेल तरी सुद्धा काही लोकांना सियाटिकाचा प्रॉब्लेम हा प्रेग्नन्सीमध्ये होतो. कारण तसं जसं मी तुम्हाला सांगितलं की बाळाचं जे जागा असते, बाळाला जी वाढायला जागा मिळते, त्याला तुम्हाला मागच्या साईडला तुमच्या नर्व्हजवरती प्रेशर येतं आणि त्याच्यामुळे तुम्हाला सियाटिकाचा प्रॉब्लेम त्या टायमाला होऊ शकतो. बट आफ्टर बर्थ हे खूप बऱ्यापैकी नॉर्मल होतं. माझं तितकं नॉर्मल नाही झालं, कारण तो प्रॉब्लेम मला येत जात असतो. मला अधूनमधून माझा पाय दुखतच असतो. सो त्याच्यामुळे, बट तुम्हाला जर प्रेग्नन्सीमध्ये ते झालंय तर डोंट वरी, आफ्टर डिलिव्हरी तुमचं ते नॉर्मल होणार आहे. आणि लास्टचा पॉइंट आपला तो आहे स्ट्रेच मार्क्स. हो, खूप खूप कॉमन गोष्ट आहे, सगळ्यांनाच होतं. ह्याच्यात काही वेगळं नाहीये. खूप अगदी म्हणतात ना, जास्त जर कोणी ब्लेस्ड असेल तर त्यांना तो होणार नाही. पण मला झालेला, माझं पोट, म्हणजे मी ऐकलं होतं की स्ट्रेच मार्क्स हे सगळ्यांना होतातच, बट इतक्या प्रमाणात होतात, ओ माय गॉड, हे मला वाटलं नव्हतं. कारण माझा जो पोटाचा पोर्शन आहे तो अतिशय कलर मरून, डार्क मरून कलरचे ते स्ट्रेच मार्क्स दिसत होते त्या टायमाला, जेव्हा माझं पोट खूप जास्त वाढलं होतं तेव्हा. खालच्या साईडने पूर्ण बेल्ट असं वाटत होतं की असं रेषा रेषा रेषा, लाईक गांडूळ फिरतायत तुमच्या बॉडीवरती, असं मला तो जो सगळा सीन दिसत होता मला. आणि मी डॉक्टरांकडे सुद्धा गेली, डॉक्टरांना सुद्धा विचारलं की काही आहे का, मी लावू शकते का आतापासून माझ्या बॉडीवरती स्ट्रेच मार्क्ससाठी. सो डॉक्टरांनी मला त्याच्यावरती उत्तर दिलं की इट्स अ नॅचरल थिंग, हा फेज आहे, एन्जॉय करा, आफ्टर दॅट बघा काय होत आहे. बट स्टील स्ट्रेच मार्क्स आहेत, पण तितके नाहीयेत जेवढे तेव्हा दिसत होते. सो इन प्रेग्नन्सी तुम्हाला ज्या पद्धतीने त्या दिसतात किंवा ज्या पद्धतीने तुमचं पोट तुम्हाला दिसतं, तुम्ही जेव्हा आरशात बघाल स्वतःला, तेव्हा खूप जास्त टेन्शन येतं की बाप रे, हे काय आहे आणि हे पुढे जाऊन काय होणार आहे. सो डोंट वरी, आफ्टर डिलिव्हरी तुमचे ते स्ट्रेच मार्क्सचा कलर आहे तो आपोआप फेड होतो. आपोआप तुमचं जे स्ट्रेच मार्क्स आहेत ते लाईट व्हायला लाईट होत जातात हळूहळू, आणि ते व्हाईटिश कलरचे होतात. आणि नंतर नंतर तर ते तितके दिसतही नाहीत. आता मी 10 महिने झालेत आणि आहेत, असं नाहीये की अजिबातच दिसत नाहीयेत. हे तर नाही पॉसिबल, कारण माझं पोट, मी 28 साईज मध्ये होती, आता मी 30 आहे. आणि तेवढं माझं पोट पण खूप जास्त वाढलं होतं त्या टायमाला. 25 किलो वजन म्हणजे तुम्ही इमॅजिन करू शकता. बट स्टील स्ट्रेच मार्क्स आहेत, पण खूप बऱ्यापैकी फेड झालेत. आणि एवढे जरी राहिले तरी आय एम नॉर्मल, काही मला वाटत नाहीये त्याच्याबद्दल. आणि आजकाल तर जग पुढे गेलंय, हल्ली मुली स्ट्रेच मार्क्स सुद्धा खूप क्लासिकली फ्लॉन्ट करतात. सो इतकं काही त्याच्याबद्दल नाही. इट्स अ साईन की तुम्ही एका छान बेबीला जन्म दिलाय आणि तुम्ही एक आई आहात. सो एवढी छान फिलिंग आहे त्या स्ट्रेच मार्क्स मध्ये. हे हळूहळू कळतं, तेव्हा नाही कळत, कारण तेव्हा आपण खूप जास्त सेल्फ ऑब्सेस्ड असतो आणि खूप विचार करतो स्वतःबद्दल की अरे यार, काय होतंय माझ्यासोबत, असं का होतंय, तसं का होतंय. बट जसं जसं टाइम पुढे निघत जातो, तुमचं माइंड सुद्धा खूप बऱ्यापैकी चेंज होतं, जसं माझं झालंय. आणि आय डोंट थिंक सो की मला त्या स्ट्रेच मार्क्सचा काही प्रॉब्लेम आहे आणि पुढेही होणार आहे.
हा, पोट तर कमी करायचंय ऑब्व्हियसली, तेवढं तर मला करायचंय कारण माझ्याकडनं डाएट होत नाहीये. आय होप लवकरच होईल. सो दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ. हे होते काही माझे पॉइंट्स जे माझ्यासोबत घडले आणि ते नंतर नॉर्मलाइज झाले. आय होप तुम्हाला ही व्हिडिओ हेल्पफुल होईल. आय होप तुम्हाला वाटेल की येस, हे माझ्यासोबत पण होतंय. कारण काय आहे ना, आपल्याच्या आधीची जनरेशन आहे, आपल्या आई असतील, आपली ताई असेल, किंवा आपल्या सासूबाई असतील, किंवा इनलॉज, किंवा आपल्या घरचेही कोणीही, तुम्ही त्यांना जर विचाराल तर ह्या गोष्टी त्यांच्यासाठी तितक्या कॉमन नाहीयेत, किंवा त्यांना त्या झाल्याही नव्हत्या. कारण त्यांचं लाईफस्टाईल खूप वेगळं होतं. आपण ज्या पद्धतीने खातोय, आपण ज्या पद्धतीने राहतोय, त्याच्यामुळे आपल्यासोबत काही वेगळ्या गोष्टी घडतात आणि त्यांच्यासोबत खूप वेगळ्या गोष्टी घडल्या होत्या. सो आय होप ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल. हा टॉपिक वाढतच जाईल. सो भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडली असेल तर काय करायचं, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचं आहे. सो चलो, बाय.